दरवाजाच्या कडीचा टुकटुक असा आवाज येऊ नये असे पत्रक छापून तुम्हा पेपरवाल्यांमध्ये वाटत फिरू का? पेपर गलपटला. काय रे तुझी भाषा? क्या नया है वह? मैं क्या बोल रहा है, तुम क्या बोल रहा है? इसके भाषे के बारे में बोल रहा है मैं, उच्चार के बारे में बोल रहा है मैं. हे तुझ्या आई बापाक बरीक छान जमले आहे हो. जसे वर्तन तसे नाव. दगड भागो इधर से. सुबह सुबह का चुतड़ा कर दियो है. थोडं थोडं शांत व्हा माधवराव लेले. आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत. आपण पुन्हा एकदा ही सगळी मजा अनुभवणार आहोत आणि म्हणूनच आज सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आम्ही खास घेऊन आलेले आहोत माधवराव लेले, अर्थातच वैभव मांगले आपल्याशी गप्पा मारणार आहेत. भरपूर प्रश्न त्यांना विचारायचे आहेत आणि भरपूर गप्पा मारायच्या आहेत. तुम्हाला देखील या कार्यक्रमात जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही फोन करू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर तुम्ही लिहून घ्या. आमचा नंबर आहे 02266899263. पुन्हा एकदा टाइमपास 2, पुन्हा एकदा सगळी चर्चा, पुन्हा एकदा सगळी तीच मजा आम्हाला अनुभवायला मिळणार आहे. पुन्हा सगळं नया है वहची मजा, कारण टाइमपास 2 आता येतोय. कसं वाटतं? एक तर टाइमपास 2चं भरपूर यश आणि अक्षरशः प्रत्येकाच्या तोंडी हा डायलॉग होता. पुन्हा एकदा ते सगळं होतंय. हो, ऍक्च्युली टाइमपास जेव्हा हिट झाला आणि ज्या पद्धतीने त्यांनी अखंड महाराष्ट्रात भारतभर ज्यांनी धुमाकूळ घातला, असा जेव्हा सिनेमा आम्ही केला तेव्हाच रवी जाधव आणि ऑफकोर्स SL विजनचे निखिल साने या दोघांच्या मनामध्ये एक विचार आला की आपण याचा सिक्वेल केला पाहिजे, टाइमपास 2. आणि त्या बरहुकूम सिनेमा जसा संपला आणि मग दुसऱ्या याची आम्ही त्या दरम्यानच याच्याविषयी आम्ही ऍक्च्युली विचार करायला लागलो होतो की तो कसा असेल. मग माधवराव आलेले, मग तो दगडू उद्या मोठा झाल्यावर तो फार फार तर कोण होईल, तो खरंच शिक्षण घेईल का, मग जी दरी पार करायची आहे त्याला आणि ज्याला जो ब्रिज बांधायचा आहे तो कशा पद्धतीने बांधेल, याच्यावर चर्चा सुरू झाली. आणि मला वाटतं आता दर्शन जाधव, प्रियदर्शन जाधव मोठा झालेला दगडू आहे आणि माझी मुलगी अर्थात प्रिया बापट आहे. तर हे दोघे जण खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये जेल झाले पहिल्या कॅरेक्टर्समध्ये. म्हणजे मोठा दगडू हा दर्शन वाटतो आहे आणि मोठी प्राजक्ता ही प्रिया वाटते आहे. तर ती खूप मजा आली. आणि पुन्हा तेच आहे की मग माधवराव लेले तोच आहे, त्याचं वय वाढलंय आणि मग तो कोकणात राहायला गेलाय. तर या पद्धतीने स्टोरी पुढे गेली आणि मग फार धमाल येत गेली एकूणच स्क्रीन प्लेला. खूप चांगल्या पद्धतीने रवी जाधवने हा सिनेमा म्हणजे त्याच्यामध्ये माझं हे काम त्याने खूप चांगल्या पद्धतीने काढून घेतलंय. दर्शनने मला वाटतं स्क्रीन प्ले पण केलाय आणि क्षितिज पटवर्धन या दोघांनी मिळून स्क्रीन प्ले केलेला आहे. तर दोघांनी खूप छान ते कॅरेक्टर बाहेर काढले आणि जी पूर्वीची मजा होती, ज्यातल्या काही काही गोष्टी खूप हिट झाल्या होत्या, त्याची पुनरावृत्ती करण्याचा वेगळ्या पद्धतीने मी प्रयत्न केलेला आहे. नक्कीच. आम्हाला या पिक्चर बद्दल उत्सुकता आहे आणि तुमच्या नाटकांबद्दल बोलायचंय, संगीताबद्दल बोलायचंय, पण प्रेक्षकांना सुद्धा तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. पहिला फोन आहे मुंबईहून वैभव राणे यांचा. वैभव, प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. नमस्कार, मी वैभव राणे बोलतोय. हो, बोला. सर, तुमची आवडती भूमिका कोणती? माझी आवडती भूमिका तसं म्हणाल तर खूप आहेत. कारण एक असं नाही, कारण याचं कारण असं आहे, प्रत्येक भूमिका मी अत्यंत मन लावून करतो. म्हणजे हे अत्यंत स्मार्ट उत्तर खरं तर अजिबातच नाहीये आणि खूप वेगळी असते प्रत्येक भूमिका. पहिली भूमिका दुसरीपेक्षा वेगळी असते. मी वेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न करतो, कारण मी त्या अर्थाने टाइपकास्ट झालेला नट नाहीये. भले मी कॉमेडी केली असेल किंवा करतो, आणि कॉमेडी करणं मला आवडतं, कारण प्रेक्षकांना हसवणं ही फार कठीण गोष्ट आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देतो मी. त्यातल्या त्यात तुम्ही जर म्हणाल कुठली आवडणारी भूमिका आहे, तर माधव भट मी जेव्हा एकडाव भटाचा मध्ये केला होता, तर ती भूमिका मला नाटकामध्ये तशी आवडलेली भूमिका आहे. तर त्याच मला पुढे जाऊन सांगायचं की वेगवेगळ्या भूमिका करणं हा माझा छंद आहे. टाइपकास्ट झाल्यामुळे तुम्हाला त्या कामाचा पण कंटाळा येतो आणि हळूहळू लोकांना पण त्याचा कंटाळा येतो. जर अत्यंत म्हणजे काय म्हणतो आत्मस्तुतीचा रोष पत्करून मी ही गोष्ट नक्की सांगतो प्रेक्षकांना सुद्धा, की ज्या ज्या भूमिका मी केल्या त्या भूमिका त्याच्यामध्ये एक वेगवेगळा थोडा थोडा का होईना फ्लेवर टाकून ती भूमिका वेगळा करण्याचा वैभव मांगले टच प्रत्येक भूमिकेला असतो. नक्कीच. आणखी आपण बोलूयात, पण पुन्हा एक फोन आहे ठाण्याहून आशिष पाटील यांचा. आशिष, प्रश्न विचारा. वैभव, हाय.
हाय. तू खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्यास, आम्हाला त्या सगळ्या भूमिका खूप आवडतात. पण आपल्याकडे भारतात जो एक टिपिकल हिरो असतो तशी भूमिका काही अजून आम्हाला पाहायला मिळाली नाही. तू टकला आहेस म्हणून त्या भूमिका तुला मिळत नाही का, आणि टकला असल्याचं तुला शल्य आहे का? खरं सांगू, मी फार उशिरा मुंबईमध्ये आलो. जर मी हिरो वयाच्या बनायच्या वयामध्ये आलो असतो तर नक्की हिरोच्या भूमिका केल्या असत्या. मुळात मी आलोच मुंबईमध्ये 28 वर्षाचा असताना, 27-28 वर्षाचा असताना. त्याच्यामुळे आणि मुळात काय माझं हे केस सुरुवातीपासूनच थोडे थोडे कमी व्हायला लागले होते. आणि मग गावी असताना सुद्धा मी हिरोच्या भूमिका कधी नाटकांमधून किंवा ह्याच्यामधून नव्हत्या केल्या. कारण मुळात एक पोक्तपणा जो आहे तो फार लवकर माझ्याकडे आला असेल. मग तो अनुभवाने असेल म्हणा किंवा जबाबदाऱ्यांमुळे असेल म्हणा. तर मला वाटतं की ते जे गुलछबूपणा जो आहे, झाडांच्या बागनं फिरणं आणि करत मुलींच्या मागे फिरणं, हा मुळातच माझं ते टेम्परामेंट नसल्यामुळे कदाचित मला ते करणं. पण त्याचं शल्य अजिबात नाहीये. कारण मला एक माहिती होतं, आपण चरित्र अभिनेता म्हणूनच प्रसिद्ध होणार आहोत. आपण चरित्र अभिनेता म्हणूनच नाव काढणार आहोत आपल्या कुळाचं, गावाचं. तर आपण तेच करत राहूया. आणि याच्यासाठी माझ्या समोरचे जे आदर्श होते किंवा आहेत ते फार मोठे आहेत. उत्पल दत्त सारखा फार मोठा कॉमेडियन होता आणि तो फार मोठा अभिनेता पण होता. त्याची कामं बघताना आजही मला फार हसायला येतं किंवा मी खूप खुश होतो त्यांचं काम बघताना. नंतर बमन इराणी असतील, त्यांचं काम बघा, वेगवेगळं काम करतात नेहमी. परेश रावल असेल, व्हिलन टू कॉमेडियन, हा केवढा मोठा पल्ला आहे त्यांचा. तर हे लोक माझ्यासाठी आदर्श आहेत ऍक्च्युली, खूप चांगले चांगले भूमिका करणारे. आपल्याकडचे अशोक सराफ असतील, फार वैविध्यपूर्ण भूमिका करतात. दिलीप प्रभावळकर असतील, फार वैविध्यपूर्ण भूमिका असतील. मग त्यांचे आदर्श मी ऍक्च्युली डोळ्यासमोर ठेवलेले आहेत की हे लोक ज्या पद्धतीने छोटं छोटं टाकून त्या रोलचा फ्लेवर वेगवेगळा करत होते किंवा त्याला खूप चांगले डायमेन्शन देत होते. तर ते माझ्यासमोर आहे. तर टक्कल केस मला 5 पैशाचंही कधी दुःख होत नाही. का गेले माझे केस, किंवा दुसऱ्याचे केस बघून मला जेलसी पण होत नाही. खूप महत्वाचं आहे. कारण या टकलाने जे मला दिलंय ते फार कमी लोकांना टक्कल पडल्यावर मिळतं, नाही का? आपण पुढचा फोन घेऊयात. पुण्याहून संदेश सांगुले आहेत. संदेश, प्रश्न विचारा. नमस्कार वैभव सर. नमस्कार. मला प्रश्न असा विचारायचा आहे, आता सध्या बरेच पिक्चरचे रिमेक होतात, म्हणजे हिंदीचे वगैरे रिमेक वगैरे होतात. तर तुम्हाला अशी कुठची भूमिका करायला आवडेल की म्हणजे जे अगोदरची गाजलेली भूमिका आहे, तसे गब्बर घ्या, शाकाल घ्या, किंवा आणखीन अशा कुठचे भूमिका तुम्हाला परत करायला आवडेल, कुठचा रोल तुम्हाला करायला आवडेल? मला उत्पल दत्तांचंच उदाहरण द्यायचं आहे. मला त्यांचं गोलमाल मधलं जे काम आहे ते काम मला करायला आवडेल. आम्हाला पण ते खरोखर आवडेल. गोलमाल समजा कोणी रिमेक बनवला तर मी नक्की जाऊन भेटेन की, आणि मी सांगेन की मला उत्पल दत्तांनी जे काम केलं होतं ते मला काम द्या. त्याच पद्धतीने त्यांनी साहेब मध्ये एक रोल केला होता, अनिल कपूरच्या वडिलांचा. अत्यंत गंभीर भूमिका होती, पण काय अफलातून केली होती त्यांनी. तर ते आहे. त्यानंतर मुन्नाभाई MBBS मधला बमन इराणींचा रोल असेल किंवा हेराफेरी मधला परेश रावलांचा रोल असेल, हे रोल करायला, हेराफेरी समजा मराठीत झाला तर मला नक्की आवडेल. आणि अर्थात त्याचीच छटा असलेलं नया है वो आहे, नाही का? अगदी अगदी खरंच आहे. नया है वो पुन्हा नव्यानं आणि नवीन, म्हणजे काय म्हणतात त्याला, नवीन स्टाईलनी पुन्हा एकदा समोर येईल. आता पुढचा फोन सांगलीहून आहे. भूषण कदम यांचा. भूषण, प्रश्न विचारा. नमस्कार वैभव. नमस्कार. विनोदी भूमिका जितक्या ताकदीने तू निभावतोस तितक्याच ताकदीने तुझ्या नकारात्मक भूमिकेत सुद्धा तू दिसलास. पण याचबरोबर अंतू बर्वाची भूमिका तू साकारलीस, जी इरसाल कोकणी माणूस, जी त्यातला जो इरसालपणा आहे तो तू तितक्याच ताकदीने दाखवलास, पण तितकाच तो आमच्या मनाला भावला त्यातला जो हळवेपणा आहे. तर त्या भूमिकेशी समरस होतानाचा तुझा अनुभव काय होता, आणि त्याची एक जर झलक झाली तर क्या बात आहे. नक्कीच. आणि एक कोकणातलाच असल्यामुळे अंतू बर्वा आणि कोकणातलाच तुम्ही असल्यामुळे एक वेगळं नातं पण असेल. खरोखर डोळ्यात पाणी आलं होतं अंतू बर्वा बघताना. हो, ऍक्च्युली खूप छान प्रश्न विचारलात भूषण तुम्ही. कारण तुमच्या प्रश्नामध्ये एक फार सेन्सिबल तुम्ही आहात याची एक फार चांगली चुणूक दिसली. त्या भूमिकेशी मी कोकणातला असल्यामुळे निर्विवादपणे अंतू बर्व्याशी मी अत्यंत समरस आहे. इंडस्ट्रीमध्ये अत्यंत मी खवचट आणि काय म्हणतो आपण त्याला, किती कुसकं बोलतो सर या
कोकणी खास कोणालाही बरं न म्हणणे, चांगलं न म्हणणे, हे सगळे अंतुबर्व्याचे गुण माझ्यामध्ये आहेत, कारण मी कोकणातला आहे. त्या अर्थाने नाही, कोकणी माणसाचं एक वैशिष्ट्य आहे की आमच्याकडे 18-20 दारिद्र्य अजिबातच नाहीये. आम्ही आमच्या ताकभाताची आम्ही सोय केलेली आहे, पण आमच्याकडे मातीत जे उगवलंय ना ते इतकं सुंदर उगवलंय की म्हणजे काशीनाथ घाणेकरांपासून जे आमच्याकडे आहेत किंवा कोकणच्याच पट्ट्यामध्ये खाली अगदी संगीताचे वारसा घेणारे राम मराठे असतील किंवा हे सगळे लोक, हे आमच्याकडचे एवढे काय म्हणतो आपण त्याला उच्च दर्जाचं कलात्मक मूल्य असलेलं काही गोष्टी आमच्याकडून घडलेल्या आहेत कोकणातल्या लोकांकडून. त्यामुळे कुणाकडे बघताना आम्ही हे याच्यापेक्षा बरं आहे किंवा वाईट आहे हा आमचा निकष असतो. म्हणजे गाणं एकच फक्त थांबवते, कारण पुन्हा एक कोकणातून फोन आलेला आहे आपल्याला, कारण कोकणाचं कनेक्शन आहे म्हणून फक्त फोन मध्ये घेऊयात. यशोदीप मांगले आहेत मालवणून. प्रश्न विचारा यशोदीप. हॅलो, हा यशोदीप मांगले बोलतोय मालवणातून. वा, आमचे आडनाव बंधू दिसतायत. यशोदीप मांगले, बोला. मांगले साहेब, तुम्ही मालवणीला चांगले बोलतास. हा, तर जरा आमका मालवणीतून बोलून दाखवशात काय? एक अंतुबर्वाची झलक आणि एक मालवणी. तर अंतुबर्वा जो आहे तर त्याच्यामध्ये तेच मी सांगतो की त्याच्यामध्ये मी समरसच आहे. मला 100% ते कॅरेक्टर माझ्यातलं असं वाटतं, किंवा मी अंतुबर्वाच आहे असं मला वाटतं कधी कधी. त्याचा तुसडेपणा, जगाकडे बघण्याचा, म्हणजे तो म्हणतो की अहो कसला समाजवाद, समाजवादाच्या नुसत्या गप्पा आहे तो गप्पा. जावई बापू, आंब्याचं एक पान देखील नसतो दुसऱ्या पानासारखं. सगळ्या माणसांची नशिबे सारखी होतील कशी? घटकाभर धरा आला तुमचा समाजवाद. आमचा तो गाव गांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतोय कोकण रेल्वे आली, कोकण रेल्वे आली, कोकण रेल्वे आली आणि गेली पांडुगुरुवाच्या परसामधून, म्हणून पांडुगुरुवाच्या थोट्या कांद्यास हाताचे खुंट का फुटणार आहेत? आणि मग कसेल त्याची जमीन आणि दिसेल त्याची थैली आहे तुमच्या राज्यात, थोटा पांडू कसणार काय आणि कसा तो तसाच राहायचा. स्वराज्य आले म्हणून हरिसाठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही आणि महादेव गोडबोलेचे धुंद आत गेले नाही. समाजामध्ये डावे उजवे हे राहायचेच. अहो अहो रामराज्यात देखील रामाने हनुमानाचे शेपूट उपटून आपल्या पाठीस नाही जोडले. तो नरच राहिला, हा वानरच राहिला. ठेव, काळोख आहे तो आपला बरा आहे. उद्या झकपक प्रकाश पडला म्हणजे बघायचं काय, दळीद्रच ना. पोपडे उडालेल्या भिंती आणि गळकी कवले बघा, स्वीज हो कशा असावी. आमचे आपले दारिद्र्य काळोखात दळलेले बरे. काय म्हणणार याच्या पुढे, कारण समोर अक्षरशः तो अंतुबर्वा उभा राहिलेला आहे. वैभव, आपण आणखी बोलणार आहोत, पण इथे एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर इतर गप्पा मारूयात. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज आपण गप्पा मारतोय वैभव मांगले यांच्याशी. आपल्याला फोन आहे कळंबहून राहुल मोयेकर यांचा. राहुल, प्रश्न विचारा. सर, जेव्हा बी तुम्ही मराठवाड्यामध्ये याल ना, तेव्हा तुम्हाला जेव्हा तुमचा टाइमपास आला होता, जेव्हा बी तुम्ही मराठवाड्यात आला, टाइमपासच्या दगडूपेक्षा शाकाल आमच्याकडे जास्त फेमस आहे. तर दुसरा जो टाइमपास येतोय तुमचा, त्याच्यामध्ये काय नेमकं वेगळं काय असेल? शाकाल आणि दगडू मध्ये काय वेगळं काय बघायला मिळाल मराठवाड्याच्या लोकांना? मराठवाड्याच्या लोकांना आधी सर्वप्रथम माझा नमस्कार. वेगळं म्हणजे दगडू आता मोठा झालाय आणि सुरुवातीला मी त्याला ओळखत नाही, आणि नंतर तो कशा पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये येतो आणि मग त्याचं आणि माझं कसं वॉर सुरू होतं याची गोष्ट आहे. तोही आता मोठा झालाय आणि मी आता वयानं मोठा झालोय. मी थोड्याशा माझ्या लकबी बदललेल्या आहेत. वयोमानाप्रमाणे जसं माणसाचं होतं तसं झालेलं आहे, पण वृत्ती मात्र तीच आहे. त्याच्यामुळे आमच्या दोघांची एक छान खडाजंगी तुम्हाला बघायला मिळेल. शाकाल तोच असणार आहे. वैभववाडीहून फोन आहे सुभाष कुडतडकर यांचा. सुभाष, प्रश्न विचारा. सुभाष, आवाज ऐकू येतोय? काही तांत्रिक कारणामुळे नाही पोहोचू शकत आहे, पण मला एकच प्रश्न विचारावा असं वाटतं. जसं अंतुबर्वाची भाषा ही पूर्णपणे अगदी कोकणी, म्हणजे टिपिकल कोकणी आहे. वाडा चिरेबंदी नाटक सुद्धा तुम्ही करताय आणि त्यातली भाषा ही पूर्णपणे वैदर्भीय हेल असलेली आहे. तर ह्या भाषेच्या बद्दल काय सांगाल? कारण की ती भाषा बोलण्यामध्ये एक तर हातखंडाही आहे आणि आग्रही आहात तुम्ही. मी आग्रही असतो याचं कारण असं आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रामुख्यानं बोलीभाषा बोलल्या जातात त्या कुठल्या आहेत? एक मालवणी आहे, एक टिपिकल मुंबईची एक मराठी आहे, एक पुण्याची आहे,
एक कोल्हापूरची आहे, ज्या बोलीभाषा ग्रामीण भागात आहेत. कोल्हापुरी आहे, मराठवाड्याची आहे आणि विदर्भातली आहे आणि खानदेशी एक आहे. अशा मोजून एक 5-6 भाषा बोलीभाषा आपल्याकडे प्रामुख्याने बोलल्या जातात. आपल्याकडे काय होतं, बहुतांश नट ग्रामीण बोलायचं म्हणजे फक्त कोल्हापुरी. हा, म्हणजे विदर्भातला शेतकरी असेल तर तो कोल्हापुरीच बोलतो आणि मराठवाड्यातला शेतकरी असेल तर असं कसं असेल. विदर्भातली भाषा कम्प्लीट वेगळी आहे. बरोबर. त्याला थोडासा मध्य प्रदेशाच्या जवळ असल्यामुळे त्याला एक तिकडचा टच आहे, जो खानदेशामध्ये पण तसा टच आहे, मराठवाड्याकडे आंध्रकडनं टच आहे, त्याच्यामुळे जरा वेगळी भाषा आहे. तर या सगळ्या भाषा मला वाटतं नटाला बोलता आल्या पाहिजेत. आणि म्हणून जेव्हा वाडा चिरेबंदी सारखं अत्यंत घनगंभीर असं नाटक चंद्रकांत कुलकर्णींनी मला विचारलं, तो विश्वास त्यांनी माझ्यावर याच्यासाठीच टाकला की याला बोलीभाषेचं ज्ञान आहे किंवा बोलीभाषा बोलण्याविषयी हा आग्रही आहे. आणि मी ती बोलीभाषा बोललो. म्हणजे एवढंच काय, मला महेश एलकुंचवारांचा पण यासाठी फोन आला होता की ते फार कोणाला फोन करत नाहीत, पण त्यांनी मला फोन करून सांगितलं की तू त्यातली भाषा खूप चांगला बोलण्याचा प्रयत्न केलायस आणि हे मला फार आवडलंय. आणि म्हणूनच तुमची प्रत्येक भूमिका प्रत्येकापर्यंत पोहोचते. आपल्याला आणखी गप्पा मारायच्या आहेत, पण पुन्हा एका ब्रेकची वेळ झाली आहे. पहा फक्त IBN लोकमत. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपण गप्पा मारतोय वैभव मांगले यांच्याशी. मुंबईहून सोनाली सबनीसचा फोन आहे. सोनाली, अगदी थोडा वेळ आहे, पटकन प्रश्न विचारा प्लीज. हाय वैभव. हाय. तुझा आवाज खूप छान आहे. मला आता तुझ्याकडून एका नाट्यसंगीतातलं एखादं पद ऐकायला आवडेल. मी अगदी आता तेच प्रश्न विचारणार होते, कारण आपल्याला वेळ थोडा आहे, पण संगीत ही तुमची खूप पॅशन आहे. म्हणजे लोकांना विनोदी अभिनेता म्हणून तुम्ही माहित आहात, पण संगीताबद्दलच्या प्रेमाबद्दल काय? संगीत हे मला वाटतं माझ्यासाठी फार महत्वाचं आहे, कारण मला शांत करण्याचं खूप सामर्थ्य संगीतामध्ये आहे असं वाटतं मला. म्हणजे संगीताचं अंतिम ध्येय तेच आहे की ऐकणारा हा शांत झाला पाहिजे सगळ्या गोष्टीमधून. आणि मला वाटतं ते काम माझ्यासाठी ज्यांचं संगीत हे फार देवाप्रमाणे आहे ते म्हणजे किशोरीताई आमणकरांचं. त्यांचं गाणं हे मला वाटतं फारच त्या अर्थाने डिवाईन आहे. आणि ते ऐकलं की मी शांत होतो आणि सगळ्या माझ्या ज्या काही विवंचना आहेत त्या मी त्या क्षणाला विसरून जातो पूर्णपणे. त्याच्यामुळे त्यांचं गाणं हे माझ्यासाठी मेडिटेशन आहे असं वाटतं मला. नक्कीच. खरं तर खूप गप्पा मारायच्या आहेत, पण वेळ आपल्याला अपुरा पडतोय. आज इथे आलात आणि आमच्याशी आमच्या प्रेक्षकांशी गप्पा मारला त्याबद्दल खूप खूप आभार. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट, जाता जाता आम्हाला एखाद्या छान गाण्याची एक छानशी झलक. बर, सबनीस ताईंनी पण विनंती केलेली आहे, आपण मी गातोय. हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, चांदण्यांचे कोश माझ्या, चांदण्यांचे कोश माझ्या, प्रियकराला पोचवा, प्रियकराला पोचवा, हे सुरानो चंद्रभा.